नमस्कार. झी24 तासच्या हार्ट टू हार्ट या कार्यक्रमात आपलं स्वागत. मतभेद आणि वाद आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. त्यावेळी एक कोणीतरी असा मित्र हवा असतो की जो या मतभेदांवर मात करेल आणि आपल्याला योग्य ती दिशा दाखवेल. परंतु हेच जर मतभेद दोन व्यक्तींच्या ऐवजी दोन देशांमधले असेल तर विचार करा. त्यावेळी त्या देशांना, त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना कोण बरं सल्ला देणार, कोण बरं योग्य तो मार्ग सुचवणार. आज ज्या पाहुण्याशी मी तुमची ओळख करून देणार आहे आणि त्याच्याशी गप्पा मारणार आहे, त्यांनी एक दोन नव्हे तब्बल 50 अशा राष्ट्राध्यक्षांना सल्ला मसलत करायचं काम केलंय. त्यांचं नाव आहे संदीप वासलेकर. संदीपजी, हार्ट टू हार्ट या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. संदीपजी हे त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून एक दोन नव्हे तर 50 राष्ट्रप्रमुखांना विविध विषयांवर, मग त्यात आंतरराष्ट्रीय दहशतवाद आला, जैविक क्रांतीचे परिणाम आले, ग्लोबलायझेशनचे परिणाम आले, पाणी प्रश्न असेल दोन राष्ट्रांमधला, या सगळ्या अशा आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर ते सल्ला द्यायचं मोलाचं काम करत असतात. म्हणजे एकेकाळी विमानाचा आवाज आल्यानंतर तुम्ही घरातनं बाहेर यायचात आणि वरतून जाणारं विमान पाहायचात, तेव्हा असं कधी वाटलं होतं का की आपण इतक्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी आपला संबंध येईल किंवा त्यांना आपण सल्ला मसलत करू? कसं होतं तुमचं बालपण? माझा जन्म झाला त्यावेळेला आम्ही खोताच्या वाडीत राहायचो गिरगावामध्ये. आणि साधारण मी 3-4 वर्षाचा असताना आजोबांनी ठरवलं की आपण डोंबिवलीला राहायला जाऊया. का ठरवलं त्याने डोंबिवलीला मला काही माहिती नाही आता, पण आम्ही डोंबिवलीला गेलो आणि आम्ही तिथे एका चाळीमध्ये राहत होतो. आणि सर्वसामान्याप्रमाणेच माझं आपलं लहानपण जात होतं. पण त्यावेळेला मला काही काही गोष्टी वेगळ्या घडतायत असं अगदी 8-10 वर्षाचा असताना देखील समजत होतं. तर आमच्या चाळीमध्ये आम्ही तळमजल्यावरती राहायचो आणि बाहेरून, आणि त्यावेळेला असं होतं की ब्लॉक सिस्टीम नव्हती, अर्थात तिथं चाळच होती, दारं कायम उघडी असायची, फक्त रात्री 10ला दार बंद करणार, ते सकाळी 6ला उघडणार. तर त्यामुळे बाहेरून आकाशातून विमान ज्या वेळेला जात असे त्याचा आवाज आला ऐकायला की तो घरामध्ये आतमध्ये येत असे, तर मी धावत जायचो आणि त्या विमानाकडे बघत बसायचो. तर त्यावेळेला मला त्याचं काही कारण कळलं नाही. एक केवळ क्युरिओसिटी म्हणा किंवा एक उत्सुकता म्हणा, आकर्षण, मी असं एक जस्ट बघायचो आणि मी पुन्हा यायचं. पण हे दरवेळेला होत राहायचं. त्यानंतर मग 1969 साली मी 10 वर्षाचा होतो आणि 5वीत होतो. तर त्यावेळेला स्थानिक रोटरी क्लब किंवा लायन्स क्लब अशा कुठल्या तरी एका क्लबने मानव चंद्रावरती गेला म्हणून एक स्क्रॅपबुकची कॉम्पिटिशन ठेवली होती आणि ती 5वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी होती आणि त्याच्यामध्ये मी भाग घेतला. तर त्यावेळेला मी 5वीत असल्यामुळे अर्थात मी सगळ्यात लहान स्पर्धक होतो. पण तरी देखील मला ते काही असं एक विचित्र जे आकर्षण होतं की जगामध्ये काय चाललेलं आहे, जगामध्ये म्हणजे पृथ्वीवरती निरनिराळ्या देशांमध्ये आणि त्याच्याही पलीकडे, म्हणजे ज्याला आपण युनिव्हर्स म्हणतो, की त्याच्यामध्ये काय चाललंय. तर त्याच्यामुळे मी ते अगदी मनाने ते स्क्रॅपबुक बनवलं आणि त्याच्यामध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं. म्हणून मला ह्या गोष्टींबद्दल उत्सुकता लागायला लागली. मग मी स्टॅम्प जमवायला लागलो. त्यावेळेला A1 म्हणून एक कंपनी होती, त्यांची च्युइंगम बरोबर फ्लॅग्स मिळायचे, फ्लॅग्स जमवायला लागलो. पण तरी देखील माझा जगभर प्रवास होईल असं कधी वाटलं नव्हतं. फ्लॅग्स हातात घेताना असं कधी वाटलं होतं की या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला आपल्या सल्ल्याची गरज लागेल आयुष्यात? असं कधीच नाही. मला फ्लॅग बघून फक्त त्या फ्लॅगची वैशिष्ट्य काय आहेत तेवढंच फक्त लक्षात ठेवण्यामध्ये 4 रंग आहेत आणि त्याच्यामागे काय, कधी कधी थोडं संशोधन करून त्याच्यामागे काय इतिहास काय वगैरे एवढंच, किंवा ह्या देशाचं वेगळं वेगळं नाव काय आहे. म्हणजे स्टॅम्प जमवताना आता फॉर एक्झाम्पल की स्वित्झर्लंडच्या स्टॅम्पवरती मी हल्वेटिया लिहिलेला असायचा, म्हणजे मग हल्वेटियाला आणि स्वित्झर्लंडचा संबंध काय. तर असेच फक्त छोटे छोटे प्रश्न मनात यायचे. त्या स्वित्झर्लंडला नंतर तुम्ही त्यांचा पाणी प्रश्न सोडवायला मदत केली, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण तुमचं शिक्षण झालं मराठीतून, पूर्ण मराठीमध्ये. डोंबिवलीच्या मला वाटतं टिळकनगर शाळेमध्ये तुम्ही होता, बरोबर? हा. तुम्हाला असं वाटतं का की मराठी माध्यमातून शिकल्यामुळे तुमचा काही तोटा झाला? कारण आता तुमच्या संपूर्ण संवादाची, या सगळ्याचीच भाषा फक्त इंग्रजी आहे. नाही, मला एक वाटतं की मराठीमध्ये शिक्षण करून माझा खूप फायदा झाला. मातृभाषेत शिक्षणाचा फायदा झाला असं ठामपणे वाटतं? अतिशय खूप मोठा फायदा झाला. आणि कारण त्यामुळे मला सरळपणे विचार करण्याची एक क्षमता माझ्यामध्ये आली. त्याच्यामध्ये विचार करताना काही अडथळे आले नाहीत. आणि मनुष्याला सर्वात जास्त महत्वाची गोष्ट जी समजली पाहिजे ती म्हणजे विचार.
करेक्ट. ज्याचा काही उगम होतो तो सगळा विचारातूनच उगम होतो. म्हणजे त्याच्यामध्ये मोठे मोठे शास्त्रांचा शोध म्हणा किंवा दुसरी कुठली कृती म्हणा, सगळ्याचा उगम जो विचारातूनच होतो. आणि हा विचार सहजपणे करण्याची जी क्षमता आहे ती मराठीत शालेय शिक्षण झाल्यामुळे माझ्याकडे ती आली. आणि त्यामुळे मला वाटतं काय की मराठीत जे शिक्षण झालं हे खूप मोठ्या फायद्याचं झालं. आणि त्याशिवाय देखील मला पुढे त्याचे खूप प्रॅक्टिकल फायदे झाले. मी तर म्हणतो जे माझं काय पुढे झालं ते सगळं मराठीमध्ये मी जे पहिलं शिक्षण घेतलं म्हणूनच ते झालं. आणि केवळ मराठी शिक्षण घेतलं म्हणून नाही तर त्या चाळीमध्ये राहायचो किंवा हे ज्या बाकीच्या ज्या अडचणी आल्या त्यामुळे मला इतके फायदे झाले तर आता मी तर असं ठरवलं की अडचणी ह्या माझ्या मैत्रिणी. अरे वा. म्हणजे एक प्रकारे प्रचंड सुखसोयी सुविधा आपण आपल्या मुलांना दिल्यात. एखाद्या श्रीमंत इंग्रजी शाळेत घातलं तरच त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल असं समजणाऱ्या पालकांसाठी मला असं वाटतं संदीप वासलेकर यांचं बालपण एक वेगळी दिशा आणि वेगळा विचार करायला लावेल. संदीपजी, त्यानंतर तुम्ही सिडनेहॅम कॉलेजमधून डायरेक्ट ऑक्सफर्डला गेलात आणि ऑक्सफर्ड सारख्या जगातल्या अत्यंत नामांकित विद्यापीठात तुम्ही शिक्षण घेतलं. ऑक्सफर्डनं तुम्हाला काय दिलं? ऑक्सफर्डने मला काय दिलं ते सांगायच्या आधी मी एक छोटासा एक प्रसंग सांगतो. सिडनेमध्ये असताना की मराठीमध्ये शिक्षण घेतल्यामुळे मी ऑक्सफर्डला कसा गेलो ते एक त्याचं एक उदाहरण देतो. मी कॉमर्सचा विद्यार्थी होतो आणि मी पहिल्या वर्गात होतो. तर त्यावेळेला आमच्या कॉलेजमध्ये सिडनेमध्ये CR क्लास रिप्रेझेंटेटिव्हसाठी निवडणूक होती आणि त्यासाठी जी मुलं उभी राहायची ती सगळी श्रीमंत अशी शाळातून आलेली असायची. तर एक मुलगी होती माधवी कोटेचा म्हणून माझी क्लासमधली आणि ती मला म्हणाली की मी बाकी सगळ्या मुलांशी तर बोलले पण मराठी मुलांशी कसं बोलायचं मला कळत नाही, तर तू माझ्या वतीने बोलशील का म्हणून आणि त्यांना मला मत द्यायला सांगशील का? तर मी हो म्हटलं आणि मी मराठी मुलांकडे इतर कोणी यायचंच नाही, ही आली म्हणून आम्ही हिला मतं दिली आणि ती निवडून आली. त्यानंतर तिला मी कायम काहीतरी एक मदत केली असं तिला वाटायचं आणि ती कायम ती माझ्याशी मैत्री ठेवून होती. तर तिचा एक मित्र होता तो ऑक्सफर्डला गेला होता आणि तिने एक कृतज्ञता म्हणून माझी आणि त्याची ओळख करून दिली. आणि त्या मित्राने मला सांगितलं की जर का तू ऑक्सफर्डला जायचं असेल तर तुझी आर्थिक परिस्थिती तर काही खास नाहीये आणि इकडच्या जर का एखादी स्कॉलरशिपसाठी तू प्रयत्न केलास तर इथे बरेचदा रिगिंग होतं, पार्शालिटी होते, पुन्हा इथे बायस असा खूप असतो. तर त्याच्याऐवजी जिथे सिलेक्शन ऑक्सफर्डमध्येच होईल अशी एक स्कॉलरशिप आहे त्याची मी तुला माहिती देतो. म्हणजे तुम्ही भारतीय स्कॉलरशिपवर डिपेंड नव्हतात तर इंग्लंडमधली स्कॉलरशिप इंग्लंडमधल्या स्कॉलरशिपसाठी मी ऍप्लिकेशन केलं. स्पर्धा तीव्र असेल. ती स्पर्धा तीव्र होती. त्याला जवळजवळ 3000 विद्यार्थ्यांनी जवळजवळ 80-100 देशातल्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता आणि फक्त एकच स्कॉलरशिप होती आणि ती स्कॉलरशिप मला मिळाली. ऑक्सफर्डनं तुम्हाला आयुष्यात काय दिलं? ऑक्सफर्डने मला अतिशय महत्वाच्या काही गोष्टी शिकवल्या. आता ऑक्सफर्डमध्ये माझा जो विषय होता तो म्हणजे तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. पण माझ्याबरोबर जे इतर विद्यार्थी होते त्यांचे विषय असायचे पदार्थविज्ञान किंवा खगोलशास्त्र, त्यानंतर गणित, केमिस्ट्री, इतिहास, लॅटिन वगैरे असे विषय असायचे. मग तिथे गेल्यानंतर कळलं की हे सगळे असे वेगवेगळे विषय घेणारे विद्यार्थी आणि आपण सर्व एकत्र आहोत आणि एकत्र शिक्षण घेतोय. तर ह्यामागे पर्पज काय? तर तेव्हा मला ऑक्सफर्डचे माझे जे ट्युटर्स होते त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला युनिव्हर्सिटीमध्ये येता, विद्यापीठामध्ये येता, त्यावेळेला त्याच्या मागचा जो उद्देश असतो तो राज्यशास्त्र शिकणं किंवा इंजिनिअरिंग शिकणं किंवा मॅथ्स शिकणं हा नसतो. तर सगळ्यात मोठा उद्देश त्याच्यामागे असा असतो की आपण क्रिएटिव्हली विचार कसा काय करावा आणि जे आपण विचार जे करतो त्याचं प्रोसेसिंग कसं करायचं. आणि ऑक्सफर्डला मी हेच फक्त शिकवतो. ऑक्सफर्डचं माझं शिक्षण 1983 साली संपलं. त्यानंतर मी भारतामध्ये आलो. स्टॉकहोममध्ये मी 1996 साली गेलो. त्यावेळेला युनो सारखीच पण एक छोटीशी संस्था स्टॉकहोममध्ये काही 20 देशांनी एकत्र येऊन स्थापन केली होती आणि त्यात स्वीडिश सरकारचा पुढाकार होता म्हणून ती स्टॉकहोमला झाली. तर तिथे मी त्यांची जी सुरुवातीची कोअर टीम होती त्याच्यामध्ये आशियाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी मला त्याच्यामध्ये घेतलं होतं. आणि तिथे डेमोक्रेसी हा म्हणजे आमचा त्या संघटनेचा मुख्य विषय होता आणि तिथे माझ्याकडे काही जबाबदारी जी होती ती संशोधनात्मक होती. तर त्यावेळेला खूप चांगला अनुभव आला कारण आमचे कायम वादविवाद व्हायचे तिथे. म्हणजे कामच होतं ते की उदाहरणार्थ जे राजकीय पक्ष असतात त्यांना बाहेरून आर्थिक सहाय्य देणं योग्य आहे की अयोग्य आहे ह्या विषयावरती आमची 2 वर्षामध्ये बरीच खूप मोठी चर्चा झाली.
मी अशा मताचा होतो की कुठल्याही देशातल्या राजकीय पक्षाला त्या पक्षांनी त्याच देशातूनच काय जे पाहिजे ते पैसे त्यांनी उभारले पाहिजेत. त्यांनी बाहेरच्या देशांची मदत घेणं योग्य नाही. पण तिथे बहुतांशी लोक असं होते की त्यांचं असं म्हणणं होतं की राजकीय पक्षांना बाहेरच्या देशातून आर्थिक मदत झाली पाहिजे. त्याच्यामागे त्यांची राजकीय कारणं होती. पण हे अशासारखे आमचे बरेच विषय होते. पण तिथे स्टॉकहोमला असताना दुसरा एक अतिशय असा चांगला अनुभव आला. तो म्हणजे संशोधनाशिवाय माझ्याकडे दुसऱ्या काही जबाबदाऱ्या होत्या. त्यामध्ये प्रत्यक्ष म्हणजे प्रॅक्टिकल नेचरच्या होत्या. तर त्यावेळेला नेपाळमध्ये जाऊन नेपाळची लोकशाही कशी काय चाललेली आहे आणि ती जास्त वृद्धिंगत करण्यासाठी काय करता येईल ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती. आणि मी नेपाळमध्ये गेलो आणि 1996 साली मी त्यावेळेला जाहीर केलं की नेपाळमध्ये अजून 10 वर्षात माओवादाचा खूप मोठा धोका आहे, जे नंतर पुढे सत्य झालं, जे पुढे नंतर सत्य झालं. पहिल्यांदा भविष्यकाळ, मग तो जो भविष्यकाळ आहे तो नंतर वर्तमान होतो आणि वर्तमान नंतर भूतकाळ होतो.